तर पब्लिक तुम्हाला तर माहितीच आहे आपण बाजारपेठेत कशासाठी आलो. बाजारपेठेत आलो तर गर्दी बघा. सकाळी आलं तर कोणीसुद्धा नव्हतं. तेवढ्यात आपल्या शाळेतले NCC कॅडेट आले. NCC कॅडेटच्या मागणे सर्व विद्यार्थी येत होते. तर एकामागोमाग पोरं कशी शिस्तीत येतात बघा. शिस्तीचं नाव काढलं, पण ज्यांनी शिस्तीचं पालन केलं ती पोरं कसली. पोरांचं सगळं लक्ष तिकडे. पोरं ढोल ताशा वाजवत होते तिकडं. तेवढ्यात वेदेवी रॅलीसोबत खाली बाजारपेठेत आला. हे सगळं सुरूच होतं. तेवढ्यात नंतर कार्यक्रम सुरू झाला. सर्व लोकांची गडबड चाललेली ध्वजारोहण करायची. सगळी पोरं राष्ट्रगीत म्हणा उभी राहिली. राष्ट्रगीत झाल्यानंतर NCC कॅडेटने त्यांची कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यांची जशी कारवाई पूर्ण झाली तसेच लगेच सरपंचांनी ध्वजारोहण करून घेतले. ध्वजारोहण पूर्ण झाल्यानंतर लगेच सर्व लोकांनी व विद्यार्थ्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. घोषणा देऊन झाल्यानंतर ग्रामपंचायतीतर्फे सर्व विद्यार्थ्यांचा व ज्यांनी वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे त्यांचा सन्मान झाला. ते पूर्ण होत होतं तेवढ्यात सगळ्या कार्यकर्त्यांनी केली जिलेबी खायला सुरुवात. मानव बघा कसा जिलेबी खातोय. तिथनं आम्ही गेलो शाळेत. तर शाळेत बघतोय तर काय, वैभ्या आणि ओमक्या दोघं बसलेली गाडीवर जिलेबी खात पोरांगंड घेऊन. ओमक्या तर काय थटणच झाला. पोरांना सांगतोय जिलेबी घेऊन ये. तेवढ्यात यो कार्यकर्ता बी आला आणि म्हणला, धर यश दादा जिलेबी खा. म्हणलं ओके भावा. तोपर्यंत वैभ्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं. वैभ्या म्हणला माझा जिलेबी खाताना एक फोटो घे. तेवढ्यात ओमक्या बी लागला लगेच फोटो घ्यायला. तिथनं पोरांना म्हणलं जिलेबी खाऊन झाली असेल तर जाऊया का घरी. तर लगेच 2 कार्यकर्ता बसले माझ्या गाडीवर. चला म्हणलं तुम्हाला सोडतो घरी. पार्किंगमध्ये पोचलो होतो तर तेवढ्यात सगळी पार्किंगमध्ये आली. तर पार्किंगमध्ये चाललेली चेष्टा करायची. वेद्या सांगत होतं मी काय काय केलं म्हणून. वेद्याला म्हणलं राहू दे बाता मारायच्या दे सोडून. तर वैभ्याला एकदमच मधनं काहीतरी सुचलं. तो लागला शर्टच वर करा. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. तर पब्लिक ह्यांची चेष्टा अशीच चालू राहील. तर आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. ओके बाय पब्लिक.